आंबेगाव तालुक्यातील पोखरी येथे घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा घोडेगाव पोलिसांनी यशस्वी छडा लावत 3 आरोपींना अटक केली आहे। या धाडसी कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे। 13 मार्च 2026 रोजी रात्रीच्या सुमारास सविता बुधाजी करवंदे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घुसून कुटुंबियाला धाक दाखवत सोन्याचे दागिने लंपास केले होते। या घटनेनंतर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे महत्त्वाचे धागेदोरे मिळवले। अकोले येथील एका अन्य गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपींकडून चौकशी केली असता त्यांनी या घरफोडीची कबुली दिली। या प्रकरणी बाबूसा काळे, शुभम काळे आणि रवी भोसले या तिघांना अटक करण्यात आली असून चोरीतील सोन्याचे दागिने त्यांच्या साथीदाराकडे दिल्याची माहिती समोर आली आहे। तसेच गुन्ह्यात वापरलेले कोयतेही पोलिसांनी जप्त केले आहे। जिल्हा पोलीस प्रमुख संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार आणि त्यांच्या सहकार्याने ही कारवाई पार पाडली। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींचा इतर गुन्ह्यांशी काही संबंध आहे का याचाही शोध घेतला जात आहे।